एका स्वातंत्र्य सैनिकाच्या घरात जन्माला आलेला उद्योजक आता रिलायन्स क्रोमा सारख्या मोठ्या प्लेयर्सला टक्कर देतोय. तरुण वयात व्यसनाच्या आहारी गेले, पण स्वतःचा मार्ग बदलून आता योगा आणि स्वास्थ्याबद्दल जागृती निर्माण करत आहेत. आज त्यांचे 13 वर्ल्ड क्लास इलेक्ट्रॉनिक स्टोअर्स 300 कुटुंबांच्या उत्पन्नाचा स्रोत बनले आहे. पण हे एका रात्रीत घडलेलं नाही. या यशाच्या मागे आहे एका माणसाची मेहनत, जिद्द आणि अफाट दूरदृष्टी. ते म्हणजे पुण्याचे रमेश चौधरी. पूर्वी एक साधा सेल्समन म्हणून प्रवास सुरू केलेल्या रमेश चौधरींनी आपल्या मेहनतीच्या बळावर सिद्ध केलं की एक उत्तम विक्रेता यशस्वी उद्योजकही बनू शकतो. चला जाणून घेऊया त्यांची 20 वर्षाच्या मेहनतीची प्रेरणादायी कहाणी. तर आत्ता आपल्या सोबत आहेत सूर्या इलेक्ट्रॉनिक्सचे चेअरमॅन फाउंडर रमेशजी चौधरी सर. सर, लोकमतमध्ये तुमचं स्वागत करते. धन्यवाद. कोणताही व्यवसाय सुरू करताना किंवा एखादं स्वप्न आपण पाहिलं आणि ते पूर्ण करताना सुरुवात ही खडतर असते. तुम्ही अगदी 2 लोकांना सोबत घेऊन सुरुवात केली आणि आज एवढं मोठं साम्राज्य उभं केलेलं आहे. याची सुरुवात नेमकी कुठून झाली आणि का तुम्हाला असं वाटलं की बिझनेस करायचा आहे आणि तोही सक्सेसफुल होऊन दाखवणंच? ते माझे सुरुवातीचे काळ जे आहे ते मी साधारणतः 1998ची गोष्ट आहे. जेव्हा मी पुण्यात आलो, मी एक साधं शेतकरी कुटुंबातून येतो अँड 17 वर्ष माझ्या शेतीमध्ये गेलेत. शेतीचा प्रत्येक एक्सपिरियन्स मी बघितलं, केलं. पण मला जास्त शिक्षणामध्ये इंटरेस्ट नव्हतं म्हणून मी कसं तरी करून 12वी पास केली. अँड जेव्हा मी पुण्यात आलो, तर तेव्हा कामाची सुरुवात कुठून करावं? तर माझी अशी इच्छा होती कोणतरी मला कामाला ठेवावं आणि मला काहीतरी पगार द्यावा आणि कामाला ठेवावं. पण ते वेळ असे होते की कामाला राहणं महत्त्वाचं होतं. पैसे मिळू किंवा नाही मिळू. तर सुरुवातीच्या फेजमध्ये ज्या दुकानात मी काम करत होतो, साधारणतरी वर्षभर मी विदाऊट सॅलरी काम करत होतो. पण ते सुद्धा काम करताना मला पैशाची अपेक्षा नव्हती. काम करण्याची भूक होती. पण तरी कधी-कधी म्हणतो ना की सॅलरी हा बाय प्रॉडक्ट असायला पाहिजे. तर काम करून सुद्धा मला काही मिळालं नाही. त्याचं काही मला कधी दुःख राहिलेलं नाही. पण काम करण्याच्या प्रामाणिकपणामुळे मी आज हे दिवस पाहतोय आणि त्याचं रिझन 1 वर्ष काम केल्यानंतर मला थोडं फ्रस्ट्रेशन पण वाटलं की अरे, कशी लोकं कामाला ठेवतात आणि मी त्यावेळी वैतागून मी परत गावाकडे निघायचा प्रयत्न केला. तेव्हा मी माझ्याकडे जाण्याचे भाड्याचे पैसे सुद्धा नव्हते आणि तेव्हा मी एक आमचे नातेवाईक आहे त्यांच्याकडे गेलो आणि त्यांना सांगितलं मला परत गावाला जायचं आहे. तुमच्याकडे मला भाड्याचं अरेंजमेंट करून द्या किंवा जाण्याची अरेंजमेंट करून द्या. तेव्हा ते त्यांच्या मनातून आलं की तुम्ही परत जाण्यापेक्षा विचार करावं. परत न जाता मी तुमच्यासाठी अजून कुठेतरी वेगळं काम पाहतो. तेव्हा त्यांनी 99 मध्ये मला एक दुकानामध्ये कामाला ठेवलं. पवन इलेक्ट्रॉनिक्स नावाची दुकान होती आणि 2019ला ते माझ्याबरोबर कंप्लीटली जॉइन झाले. सांगायचा उद्देश आहे मी तिथे जेव्हा 2099ला मी जेव्हा ते कामाला लागलो, माझा पगार ₹1,500 होता. पण कारण की माझा सुरुवातीपासून एक विचार होता की मी काम करेल. पैसे मला मिळू किंवा नाही मिळू, मी काम माझं पूर्ण ऑनेस्टीनी, पूर्ण फोकसनी करत राहणार आहे. तर मला चांगला यश मिळत गेला. मी तिथे 2 वर्ष काम केलंय. पण जो फेस मी करत होतो, की जनरली ट्रेडिशनल दुकानामध्ये कशी ट्रीटमेंट भेटते, एम्प्लॉईला कसं ट्रीट केलं जातं, कसं जेवण भेटतं, कसे खाणं-पिणं राहतात, कसे लोकं राहतात. त्या फेजमधून मला असं वाटायचंय, की मी काहीतरी वेगळं करायला पाहिजे. जेणेकरून आज जे मी फेस केलंय, ते माझे युवा टीमने नाही करायला पाहिजे. तर मी माझी 2001ला सूर्या इलेक्ट्रॉनिक्सची सुरुवात केली. 6 फरवरी 2001ला मी छोटीशी 200 स्क्वेअर फीटची एक दुकान भाड्याने घेऊन त्याची सुरुवात केली. आणि ते सुरुवात केल्यानंतर त्याच्या पुढे मी कधीच थांबलो नाही. आम्ही साधारण तरी सुरुवातीला 2-3 लोकं माझ्याकडे कामाला असतील. ते लोकं आज पण माझ्याबरोबर कामाला आहेत. कारण की ते मी जे फेस केले ते परत त्यांना असे फेस करून नाही लावायचे. म्हणून मी माझा नेहमी प्रयत्न असतं की त्यांना बूस्ट करणं, त्यांना डेव्हलप करणं, त्यांच्यामध्ये वेगळी डेव्हलपमेंट करणं आणि त्यांना क्रिएट करणं. कारण की जनरली काय होतं ना, आपण कामगारांच्याकडून बरंच अपेक्षा करतो. पण जेव्हा वेळ येते कामगारांना ॲप्रिशिएट करण्याची, तेव्हा कोणी करत नाही. पण मी हे नेहमी माझ्या टीमला ॲप्रिशिएट करणं, त्यांना पुढे घेऊन जाणं, त्यांना बूस्ट करणं, त्यांना लाईफ माइंडेड बनवणं अँड कम्प्लिटली त्यांची दिवसाची एनर्जी
कसे यूज करता येईल त्याच्यावरती मी नेहमी त्यांच्या काउन्सिलिंग करत असतो. जिंदगी का अपना याद रखना है कि अपने लिए पहली प्रायोरिटी कस्टमर है, शोरूम का हाइजीन है और अपने लिए एक एक कस्टमर को क्लोज करना और उनको प्रोडक्ट उनके घर पे खुशियां पहुंचाना, ये अपना काम होना चाहिए. आणि तेच कारण आहे की माझा एक मोस्ट ऑफ एम्प्लॉईज जे सुरुवातीपासून आहेत ती एम्प्लॉई किंवा आजपर्यंत मला कोणी जॉईन केलं असेल 2-4-6 महिने जरी माझ्याबरोबर काढले तो तुम्हाला सोडून कधी जाऊ शकत नाही. म्हणून ज्या 1-2 लोकांची सुरुवात केली आज जवळजवळ 250-300 लोकांची फॅमिली माझ्याबरोबर असतील. त्यामुळे मला एक खूप आनंद त्या गोष्टीचा असतो की जेव्हा 2098ला माझ्याकडे जॉब नव्हतं आणि आज एवढे कुटुंब माझ्याबरोबर सर्व्हाइव्ह करतात. अँड महत्त्वाचं काय कुठलाही माणूस जर 5-5, 10-10 वर्ष, 20-20 वर्ष, 22-22, 25-25 वर्ष एका ऑर्गनायझेशनमध्ये जेव्हा काम करतात तर ते काही इझी नसतात. अशी माझी रिअल लाईफ त्यांच्याशी शेअर करत असतो. त्यामुळे लोक पण फार पॉझिटिव्ह राहतात आणि त्यांना माझा उद्देश माहिती आहे की मी माझ्या स्वतःसाठी काम करायचे प्रयत्न कमी करतो. माझं कॉन्ट्रीब्युशन माझ्या देशासाठी जास्तीत जास्त कसे व्हावं ते मी प्रयत्न करतो. त्याच्यामुळेच हा ॲक्च्युली सूर्या इलेक्ट्रॉनिक्स हा जी ब्रँड निर्माण झाला त्याच्या पाठीमागचं मेन जो कारण आहे की एक व्हॉलेंटियर अप्रोच, सेल्फलेस अप्रोच की सुरुवातीच्या काळापासून आजपर्यंत जनरली जे बिझनेसमॅन लोक जे चुका कुठे करतात की ट्रान्सपरन्सी नसते आणि मी ते ट्रान्सपरन्सी पहिल्यापासून ठेवलेली आहे. आणि मी सुरुवातीपासूनच माझा एक कारण की आय एम फ्रॉम फ्रीडम फायटर फॅमिली, माझे आजोबा फ्रीडम फायटर होते. त्यांनी सुद्धा देशासाठी खूप कष्ट घेतलेत पण त्यांनी एकही रुपयाची अपेक्षा आपल्या देशाकडून केलेली नाही की मला त्यांच्याकडून काय मिळावं. त्यांनी किती स्ट्रगल केले तरी त्यांनी त्याची लाईफ स्वतःच्या कष्टावरतीच काढली. कष्ट करून त्यांचे पोटपाणी त्यांनी चालवले. पण कधी अशी अपेक्षा नाही केली मी स्वतंत्र सेनानी आहेत आणि मला देशाने मला पेन्शन द्यायला पाहिजे, हे द्यायला पाहिजे, ते द्यायला पाहिजे. ते जिवंत असताना सुद्धा त्यांनी कधी पेन्शन सुद्धा घेतलेलं नाही कंट्रीची. माझे कस्टमर जे होणं त्या कस्टमरनी माझ्यावरती खूप प्रेम दाखवलं. त्याच्या पाठीमागे रिझन काय होतं की एक 17-18 म्हणजे मी जेव्हा बिझनेस स्टार्ट केला तेव्हा माझं वय साधारण 20 वर्षाचं होतं. आणि लोक मला ज्या प्रेमाने पाहत होते की अरे एवढा लहान मुलगा किती कष्टाने काम करतोय ते लोक मला खूप सपोर्ट करत होते. त्याच्यामुळे मी नेहमी माझे कुठल्याही इंटरव्ह्यूमध्ये सांगत असतो की आज पुणेकरांचा जो सपोर्ट माझ्यासारख्या मुलांना भेटलं तर आज एक मोठं एंटरप्राइज म्हणून एक तुमच्या समोर उभा आहे. त्याच्या पाठीमागे समाजाने नक्कीच त्याच्या पाठीमागे एक पाठिंबा असतो. आणि मी तर माझा नेहमी कारण की माझं पुणेकरांनी ज्या लेवलला मला सपोर्ट केलं, ज्या लेवलला मला प्रामाणिकपणे त्यांनी मला प्रोत्साहन दिलं काम करण्याचं, त्याचा मी नेहमी माझ्या सर्व्हिसच्या माध्यमाने, माझी सोशल रिस्पॉन्सिबिलिटीच्या माध्यमाने मी ते परत परत द्यायचे पण प्रयत्न करत असतो. त्यामध्ये कुठलाही डुप्लिकेशन मी ठेवत नाही. मी जसं सुरुवात केली तेव्हापासून मी आजपर्यंतही माझी गरज स्वतःची वाढवलेली नाही पण लोकांची गरज पूर्ण करण्याचा प्रयत्न मी नेहमी करत असतो. बरोबर. आणि त्याच्यामुळेच माझा हा सक्सेस घडला गेला. बरोबर. जसं तुम्ही हा सगळा प्रवास सांगताय की अगदी 2 लोकांना सोबत घेऊन किंवा छोटंसं दुकान आणि आज त्याचं इतकं मोठं शोरूम, हा सगळा प्रवास तुम्ही सांगतायत. आत्ता 2025चा जर विचार केला तर आपल्याकडे काय काय उपलब्ध आहे ग्राहकांसाठी? बघा, सूर्या इलेक्ट्रॉनिक्स हे एक होम अप्लायन्सेस रिटेल कंपनी आहे आणि त्याच्यामध्ये ऑल इक्विपमेंट्स म्हणजे आज कोणी जर नवीन घर बनवत असेल त्या घरातले लागणारे LED, फ्रीज, वॉशिंग मशीन्स, मोबाईल, लॅपटॉप्स, कॉम्प्युटर्स म्हणजे इतर सगळे इक्विपमेंट, होम थिएटर्स, चिमनीज, कुकटॉप, हॉब्स म्हणजे जे काही किचनमध्ये किंवा घर बनवताना जे काही इक्विपमेंट लागतात होम अप्लायन्सेसमध्ये ही सगळे इक्विपमेंट सूर्या इलेक्ट्रॉनिक्समध्ये भरभरीत असतात. कारण की आमच्याकडे भरपूर रेंज आहेत. मी कस्टमरला बरीच सुरुवात छोटी दुकानापासून केली पण नेहमी माझा प्रयत्न राहिला की माझे कस्टमर जे माझ्यावरती एवढे प्रेम करतात त्यांना मला जास्तीत जास्त रेंज कसं देता येईल. आणि ते रेंज देण्यामध्ये आज म्हणून आमच्या स्टोअरची जे साईज असते ते 5,000 ते 10,000, 12,000 स्क्वेअर फीटचे आमचे स्टोअर्स आहेत. त्याच्यामध्ये कस्टमर जेव्हा फ्रीली शोरूमला येतो बाईंगसाठी तो एकदम हॅपी होऊन जातो, तृप्त होऊन जातो. बिकॉज त्यांच्याकडे इतकी व्हेरायटी बघायला भेटते की फ्रीज बघायला निघाले कस्टमर तर त्यांना 100-200 फ्रीज फ्लोअरवरती दिसतात. तर कस्टमरला रेंज चांगली मिळाल्यामुळे कस्टमरला पण चॉईस करायला पण इझी जातात. जवळजवळ 30 वर्षापासून आमचं येणं जाणं आहे इथं सूर्याकडे. म्हणजे काही कार्यक्रम असो, लग्नाचा असो किंवा पूजाचा असो, इथून आम्ही काही वस्तू घेऊन जातो, बारीक असो किंवा मोठी. घरातले सारखेच रिलेशन म्हणजे काही त्यांनी सरांनी म्हणजे अनुभव खूप दिलेला आहे आम्हाला. प्रत्येक म्हणजे कोणची वस्तू घेताना आहे ना
ही वस्तू चांगली का ती वस्तू चांगली, सगळ्या वस्तूंचं आम्हाला त्यांनी मार्गदर्शन केलेलं आहे. ऑनलाईन जर आता विचार केला तर छोट्या छोट्या वस्तू आपण ऑनलाईन मागवू शकतो, पण आता मोठ्याही वस्तू फ्रीज असेल, वॉशिंग मशीन असेल, टीव्ही असेल, हे घर बसल्या कस्टमर मागवू शकतो. मग या ऑनलाईनच्या जमान्यामध्ये ऑफलाईन बिझनेस तोही सक्सेसफुल करायचा आहे, हा टास्क कसा पूर्ण केला? ॲक्च्युली काय आहे की बघा, आता ऑनलाईनचा खूप जास्त क्रेज आहे. हं. पण जर कितीही बघितलं ना, तर आज आपला इंडिया, आपला भारत जो आहे, तो शेवटी एक लार्ज पॉप्युलेशन आहेत. ऑनलाईन नक्कीच लोक प्रिफर करतात, पण इलेक्ट्रॉनिक्स वस्तू खरेदी करताना त्यांना टच अँड फील पण पाहिजे असतं. कारण की बऱ्याच वेळा लोक ऑनलाईन बाईंग करतात, पण ऑनलाईनवरून येणारे प्रोडक्ट किती वेळा डॅमेज निघून जातो, खराब निघून जातो, तर तेव्हा सर्व्हिसला खूप काही अडचणी येतात. तर लोकांनी हे ऑनलाईन पहिले खूप क्रेझीनी वाढलं, पण त्यानंतर परत परत लोकांना हे पण विचार आलं की हे इलेक्ट्रॉनिक्स वस्तू तरी ॲटलिस्ट आपण शोरूममधूनच घ्यायला पाहिजे. अँड लोक ऑनलाईन सर्च करतात अँड मग ऑफलाईनला येऊन सुद्धा बाईंग करतात. आणि आम्ही सुद्धा त्या कस्टमरसाठी एकच गोष्टी सांगतो की तुम्ही ऑनलाईन किती पहा, मी तुम्हाला ऑनलाईनपेक्षाही स्वस्त जर कोणी गॅरंटी देत असेल ते सूर्या इलेक्ट्रॉनिक्स त्यांना ते गॅरंटी देतो. ऑनलाइन से सस्ता प्राइस और सेम डे डिलीवरी और सेम डे सेलिब्रेशन. आणि त्याच्या पाठीमागे आज सर्व्हिस. कारण काय होतं, प्रोडक्ट बाईंग करणं इझी आहे. प्रोडक्ट बाईंग केल्यानंतर त्याचं इन्स्टॉलेशन कोण करणार आहेत, त्याचा उद्या प्रॉब्लेम आला तर ते सर्व्हिस कोण देणार आहेत. बरोबर आहे. तर बऱ्याच वेळा सगळ्या कंपन्यांची सर्व्हिस असतील, पण शेवटी त्याच्यामध्ये एक मिडलमॅनची भूमिका जी आहे ते सूर्या इलेक्ट्रॉनिक्स नेहमी लाभवतो. आणि कुठल्याही कस्टमरला काही अडचण आली तर पहिला कॉल आमच्या कॉल सेंटरला असतो. कारण की सूर्या इलेक्ट्रॉनिक्सचा एक पर्सनल कॉल सेंटर पण आहे. आमची ह्यूज टीम कस्टमर सॅटिस्फॅक्शनसाठी काम करत असते. आणि त्याच्यामुळे आज किती लोक ऑनलाईन जरी पाहिले तर सूर्या इलेक्ट्रॉनिक्सचा रिव्ह्यू पाहतात, लोक सूर्या इलेक्ट्रॉनिक्सचा प्रोफाईल पाहतात. आणि ते पाहिल्यानंतर त्यांना वाटते की सर्व्हिसमध्ये जर कुठे जायचं असेल तर सूर्या इलेक्ट्रॉनिक्स एक मात्र ऑप्शन आहे पुण्यामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये. प्रयत्न केले की चांगलं सर्व्हिस कसे देता येईल, अपग्रेड कसे करता येईल आणि स्वतःला पण कसे अपग्रेड करता येईल. कारण की मी जेव्हा सुरुवात केली मला कपडे टाकायचे पण ढंग नव्हतं. आणि ती वेळेपासून आज मी एक प्रोफेशनल लेवलपर्यंत पोहोचण्याच्या एक पाठीमागे तर त्याच्यामध्ये अपग्रेडेशनच असते. कारण ज्या माणसाने कंटिन्यू जर अपग्रेडेशन ठेवली, बिझनेसमध्ये सुद्धा, पर्सनल लाईफमध्ये पण सुद्धा आणि आपल्या टीममध्ये पण अपग्रेड जर करत गेला तर नक्कीच कुठलाही कस्टमर ते ऑनलाईन बघू द्या, ऑफलाईन बघू द्या, ज्यांची सर्व्हिस चांगली असेल त्याच्याकडे कस्टमर नक्कीच पोहोचत असतो. माझ्यासाठी माझा कस्टमर देव आहेत. हां. त्यामुळे ही गोष्टी जेव्हा, कारण की तुम्हाला एक गोष्टी फार इम्पॉर्टंट सांगतो, बऱ्याच कंपन्यांच्या मध्ये एम्प्लॉय म्हणून लोक काम करतात. माझ्याकडे जरी माझा एम्प्लॉय असेल तो सुद्धा मालकासारखा काम करतो. कारण त्याच्यामध्ये एक थॉट प्रोसेस आम्ही डेव्हलप केलेली असते की मनी केम फ्रॉम बायो प्रोडक्ट. लोकांनी काय केलेलं आहे, पैशाला प्रायोरिटी जास्त आहेत. आमच्या टीममध्ये पैशाला प्रायोरिटी कधीच नसते. जेव्हा ते कस्टमरची अटेंड करतात किंवा जेव्हा कस्टमरला फेस करतात तेव्हा ती मालकासारखं त्यांच्याबरोबर डील करतात. कस्टमरची जे नीड्स आहेत ते ऐकून घेतात आणि त्यांना चांगल्यात चांगलं प्रोडक्ट देण्याचा प्रयत्न करतात. बरोबर. तुम्ही सुरुवातीला सांगितलं की एखादा व्यक्ती जर तुमच्यासोबत कामाची त्याने सुरुवात केली तर तो तुम्हाला कधीच सोडून जात नाही. सुरुवातीला 2 जण तुमच्यासोबत होते असं अनेकदा तुम्ही सांगता. आत्ता इतक्या लोकांचा स्टाफ तुमच्यासोबत आहे, तर स्टाफचं आणि तुमचं रिलेशन कसं आहे? आणि इतका मोठा स्टाफ मॅनेज करणं ही पण एक कला आहे, तर हे सगळं कसं मॅनेज करता? एक चेअरमॅनचा आणि एक एम्प्लॉयचा जो गॅप होता तो गॅप मी डिस्ट्रॉय करत गेलो. आणि तो आज माझे जे टीम आहे ते माझे फ्रेंडसारखे राहतात, ॲज ए टीमवर्क काम करते आणि ते सुद्धा एक मालकाची फिलिंगमध्ये काम करते. कारण मी ऑलवेज एक टॅगलाईन सांगत असतो, आमच्या ऑर्गनायझेशनमध्ये नोबडी इज एम्प्लॉई, नोबडी इज ऑनर, एव्हरीवन इज ऑनर अँड एव्हरीवन इज एम्प्लॉई. ह्या टाईपची आम्ही एक कल्चर डेव्हलप केलं. ॲक्च्युली काय, सूर्या इलेक्ट्रॉनिक्स हा काय बिझनेस हब म्हणून ओळखला जात नाही. आम्ही एक कल्चर डेव्हलप करायचा प्रयत्न करतोय की कशी ऑर्गनायझेशन व्हावं आणि कशी आपण देशाची सेवा करू शकतो. आणि देशाची सेवा करण्याचे बरेच माध्यम असतात. आमचे फायटर जे असतात बॉर्डरवरती जाऊन फाईट करतात आपल्या सुरक्षेसाठी. पण प्रत्येक माणूस त्या लेवलचा फायटर बनू शकतो आपल्या कंट्रीची सेवा करण्यामध्ये. त्यांनी भलेही एक जबाबदार नागरिक म्हणून जरी उभा राहिला, ही पण एक देशाची सेवाच आहे. मी अशा पद्धतीने ह्युमन डेव्हलपमेंट करण्याचं काम करत असतो आणि हा माझी पॅशन आहे. बरोबर. बिझनेस तुम्ही ग्रो केलाय, एवढ्या सगळ्या लोकांना सोबत घेऊन तुम्ही आज चालतायत. पण तुमचं जे आत्ता तुम्ही माझ्याशी बोलताय त्यातून तुमचं देशाविषयीचं जे प्रेम आहे तेही आम्हाला दिसून येतंय. आणि सामाजिक जे उपक्रम आहेत ते अनेक उपक्रम तुम्ही राबवतात जेणेकरून आपण समाजाचे काहीतरी लागतो आणि त्यांना आपल्याला ते परत करायचंय. तर नेमके कोणकोणते उपक्रम, ऍक्टिव्हिटीज आपण चालवतो? मी कधी विचार पण केला नाही की कधी माझे फाउंडेशन पण असेल. तर मी 2020ला जेव्हा कोविडचा काळ आला
तेव्हा मी MR सूर्या सोशल फाउंडेशन म्हणून फाउंडेशन निर्माण केली. ते आमची कम्प्लिटली ATG ट्रस्ट आहेत. अँड त्याच्या पाठीमागे उद्देश काय होतं की आज आपल्या भारतामध्ये अनएम्प्लॉयमेंट पण भरपूर आहेत, पण एम्प्लॉई पण मिळत नाही. हाही एक मोठा प्रश्न आहे. कारण की अनएम्प्लॉयमेंट होणं हा प्रॉब्लेम नाही आहे, चांगले एम्प्लॉईज न मिळणं हा मोठा प्रॉब्लेम झालेला आहे. तर ती काय होतं ना, त्याचा प्रॉब्लेम असा आहे की त्याचा उद्देश आला की नाही आपल्याला फाउंडेशन उभा करून जसे मी माझी लाईफमध्ये ग्रो केला किंवा तर मी यूथला चांगल्या पद्धतीने ग्रो करू शकतो, तर मी या फाउंडेशन माध्यमातून काउन्सिलिंग करायचा प्रयत्न करतो. त्याबरोबर कधी मी ब्लड कॅम्प घेतो, कधी मी योगा कॅम्प घेतो, कारण की योगासुद्धा माझी पॅशन आहे. मी 2002ला बाबा रामदेवजी माझे आयडियलच आहेत. अँड त्यांच्याशी माझ्या टी व्ही बरोबर असे बघताना कनेक्ट झाला आणि तो कनेक्ट आजपर्यंत सुटला नाही. कोणी विचार करू शकत नाही की मागच्या 22 वर्षापासून मी नॉनस्टॉप विदाऊट योगा घरातून बाहेर पडत नाही. लोक म्हणतात की माझी लाईफ सर एवढी बिझी आहे, मी त्यातून वेळ काढू शकत नाही. मी तुम्हाला एवढंच म्हणेल, माणूस किती बिझी असला ना तरी त्याने स्वतःसाठी कमीत कमी 1 तास काढावा. जर एक हेल्दी ऑर्गनायझेशन जर उभा करायचं असेल तर त्या चेअरमॅनची त्या MDची हेल्थ चांगली होणे खूप गरजेचं आहे. तुम्ही ऑर्गनायझेशन मोठा होणार आहे, मोठं झाल्यानंतर त्या माणसाची हेल्थच चांगली राहिली नाही तर ते ऑर्गनायझेशन कधीच ग्रो करू शकणार नाही. आणि ते हेल्थची प्रायोरिटीमुळे मला फाउंडेशनचं निर्माण करावं लागलं, कारण की माझे सोशल वर्कर डेफिनेटली खूप जास्त असतो. मी त्यातून पहिले वेळ काढतो, कारण की ज्या समाजाने मला इथपर्यंत पोहोचवलं आहे त्या समाजाला काहीतरी देणगी पण माझ्याकडून असते. त्यामुळे मी प्रयत्न करत असतो कधी अनाथ आश्रममध्ये जाऊन त्यांच्याबरोबर आपला टाईम शेअर करणं, कधी गौशाळामध्ये जाऊन आपला टाईम आपल्या गौमाताच्या बरोबर शेअर करणं. आणि हा प्रयत्न करत असतो. ही काही मी दाखवण्यासाठी कुठली गोष्टी करत नाही, हे माझे प्रॅक्टिकल लाईफ आहे. आणि त्याच्यामुळेच आज माझी हेल्थ झिरो मेडिसिन लाईफवरती मी माझी लाईफ चालवतो. मी लोकांना पण सांगेन 1 तास कमीत कमी योगासाठी असायला पाहिजे. आणि तुमच्या लाईफमध्ये कोणतरी आयडियल असायला पाहिजे ज्यांना तुम्ही फॉलोअप करून इथपर्यंत पोहोचू शकता. ॲक्च्युली होल सूर्या इलेक्ट्रॉनिक्सची लाईफ जर्नी जर बघितली तर मी माझ्या प्रत्येक इंटरव्ह्यूमध्ये सांगतो की आज जे काही मी आहे ते योगा अँड आध्यात्मिकची आयडियोलॉजीने उभा झालेला आणि बाबा रामदेवांना आयडियल मानून रात्रंदिवस कष्ट करण्याची तयारी ठेवतो. त्याच्यामुळे आज हा त्याचा रिझल्ट आहे. मी आजही युवा पिढीला सांगेल की प्रत्येक माणसाने कमीत कमी अर्धा 1 तास आपल्यासाठी योगासाठी द्यावं, मेडिटेशनसाठी द्यावं. आणि त्याच्यामुळे आपला डिस्ट्रॅक्शन रेट 0 होऊन जाईल. जर आपली डिस्ट्रॅक्शन रेट जर 0 झाला ना तर माणूस फोकस असतो आणि काम करण्याची भूक वाढत जाते. आणि माणसाने काम करत राहायला पाहिजे. मनी केम फ्रॉम बायो प्रोडक्ट. युवा पिढीला सांगण्यासारख्या तुमच्याकडे अनेक गोष्टी आहेत आणि खरंच जे तुमचं रुटीन आहे, आम्हाला तर तुमचं रुटीन बिझीच दिसतंय, पण त्या बिझी रुटीनमध्ये देखील स्वतःसाठी वेळ देणं ही किती महत्त्वाची गोष्ट आहे, जे तुम्ही सांगितलं. ज्या वयामध्ये तुम्ही बिझनेसला सुरुवात केली त्या वयामध्ये आजकालची तरुण पिढी स्वप्न बघते, पण ती पूर्ण कशी करायची किंवा करायची की नाही, बिझनेस करायचा की नाही याबाबत कुठेतरी त्यांना भीती वाटते. तर ती भीती दूर व्हावी यासाठी एक मोटिवेशन म्हणून काय सांगाल आजच्या तरुणांना? मी आजचे खरंच युवा पिढींच्या वरती खूप चिंतित आहेत. कारण की ती लोक पहिली गोष्ट जास्त थोडेफार जरी पैसे आले तर ते पहिले व्यसन करण्यामध्ये बिझी होऊन जातात. ते कधीतरी मग सिगरेट प्यायला सुरुवात करतात, कधी ते दारू प्यायला सुरुवात करतात, कधी कोणती पार्टीबाजी करतात. आज मी तुम्हाला ह्या प्रामाणिकपणे सांगतो, मी माझ्या लहानपणामध्ये वयाच्या 14 वर्षापर्यंत मी सगळे व्यसनं केलीत. फार बिडी, सिगरेट, तंबाखू, गुटखा, दारूपासून सगळे केल्यात. ही कारण की बरेच लोक या व्यसनामध्ये घुसून बाहेर पडू शकत नाही. बरोबर. पण मी हे सांगेल की एव्हरीथिंग इज पॉसिबल. म्हणजे मी तो जो काळ पाहिला आणि 2014च्या नंतर माझे आई वडील वैतागून मला एक हॉस्टेलमध्ये टाकलं की आता हा मुलगा वाया गेलेला आहे, ह्याची काही अपेक्षा न ठेवता आता लास्ट ट्राय करून पाहावं. तर एक हॉस्टेलमध्ये टाकल्यानंतर मी माझा थॉट प्रोसेस एक अध्यात्मामध्ये टाकलं. आणि तेव्हा मला लक्षात आलं की बुरा न कराना और बुरा करने वाले को ना भला जानना, ये म्हणजे तीनों गुना एक जैसे, बुरा करना, कराना और करने वाले को भला जानना, तीनों एक जैसे गुना है. तो कहीं ना कहीं मैंने देखा कि यार मेरे अंदर क्या प्रॉब्लम्स है जिससे की मेरे को बाहर निकालना चाहिए. आणि मी तुम्हाला सांगतो त्यावेळीचं त्या वयामध्ये मला एवढी काही बुद्धिमत्ता नव्हती, पण मी तेव्हा या सगळ्या व्यसनं सोडली, एका झटक्यात सोडली आणि परत आज जवळजवळ 33-34 वर्षामध्ये परत टच केलेलं नाही. ही माझी कॉन्फिडन्स लेवल जो आहे. दुसरी गोष्ट आजची युवा पिढींना, कारण की तुम्ही युवा पिढीसाठी मेसेज विचारला, तर आजची युवा पिढीमध्ये खूप जास्त पोटेन्शियल आहे. मात्र त्या माणसाने ओळखायला पाहिजे आणि त्या माणसाने त्याच्यासाठी वेळ द्यायला पाहिजे
आणि डेडिकेशनने त्यांनी काम करायला पाहिजे. त्यांनी पैशाची अपेक्षाने काम करायला कधीच करायला नाही पाहिजे. मी आज स्पष्टपणे सांगतो, जर आजचे युवा असे म्हणत असेल की सर आमच्याकडे जॉब नाही आहे, तर हे चुकीचं आहे. त्यांनी जॉब मागण्याचा प्रयत्न करायला पाहिजे, पैसे नाही मागायला पाहिजे. जर जॉब मागायला गेले आणि जर समोरच्या माणसाने विचारलं की तुला काय पगार पाहिजे, तर म्हणायचं सर तुम्ही माझं काम पाहा, माझं काम पाहून तुम्हाला जे काय द्यायचे ते तुम्ही द्या. मी फक्त काम शिकेल तुमच्याकडे, तुमच्यासाठी वेळ देण्याचं, माझं डेडिकेशनने मी काम करायचा प्रयत्न करेन. मनी केम फ्रॉम बाय प्रोडक्ट. आणि आजच्या काळामध्ये प्रत्येक बिझनेसमॅन आहे ना, एक वैयक्ता त्यांच्यामध्ये आहेत, एक त्रास त्यांच्यामध्ये आहेत की बाबा चांगले एम्प्लॉई मिळत नाही. आणि ते बिझनेसमॅन रेडी आहेत प्रत्येक युवा पिढींना जॉब देण्यासाठी. पण त्याच्यामध्ये कुठलाही युवा जे आहे ना, थोडेफार जरी शिकल्यानंतर तो काय विचार करतो, पहिले जाताना तो काय विचार करतो, जॉब मागण्यापेक्षा अगोदर काही मागणार नाही, मला पैसे किती मिळेल. तिथंच जे बिझनेसमॅन ते बॅकफुटला येऊन जातात. कारण की त्याचं कामच पाहिलं नाही, त्याचं अंडरस्टँडिंगच पाहिलं नाही, काम करण्याची पद्धतच पाहिली नाही. आणि त्यांची अपेक्षा की मला पहिलं पैसे मिळावं, तर ती अपेक्षाने जर मला यशवंत यूथ जे आहे ना, फार जास्त सक्सेसफुल होऊ शकत नाही. दुसरी एक गोष्ट सांगेल, लोकांच्याकडे थोडे जरी पैसे आले ना, ते पहिले भोगण्याचे प्रयत्न करतात. मॅडम, मी तुम्हाला एक उदाहरण देतो की मी जेव्हा काम करत होतो तेव्हा मी चहा कॉफी प्यायचं, म्हणजे चहाच्या जागेवरती कॉफी प्यायचं. जेव्हा मी माझी दुकान स्टार्ट केली तेव्हा मला चहाचे पैसे पण महाग वाटायला लागले. आणि तेव्हा मी चहा सोडला, तर मी चहा, कॉफी, कोल्ड्रिंक हे जवळजवळ पिऊन मला 24 वर्ष झालेत. म्हणजे माझ्या जुबानामध्ये, माझ्या तोंडामध्ये मी टच केलेलं नाही. आणि हा कॉन्फिडन्स का तुम्हाला देतोय की जर आपल्या बॉडीला गरजच नाही त्या गोष्टीची तरी आपण ते भोगत असतो. हे काही वाईट नाही आहे, पण तरी आपली गरजा निम्न व्हायला पाहिजे. तुम्ही मला पाहताय की मग तुम्ही आता मला विचारलं की सर तुम्ही काय सूट टाकणार आहे की तुम्ही हे करणार आहेत. मी म्हणले मी नॅचरल लाईफ जगतो आणि मी नॅचरल राहण्याचा प्रयत्न करेल. मला वर्षाला 2च ड्रेस लागतात, एक जुतीची जोडी लागतात. आणि मी माझी पर्सनल गरजा 0 ठेवलेली आहे. आणि मी माझी मुलांना सुद्धा, माझ्या फॅमिलीच्या मेंबरला सुद्धा हे सांगतो की तुमचा घरभार चालत राहणार आहे. तुम्ही पहिलं कंपनीसाठी डेडिकेटेडली काम करत राहा आणि बाकी सगळे तुमचे बायो प्रोडक्ट आहेत. मी अजून तुम्हाला एक गोष्टी सांगेल की युवा पिढी छोटे छोटे गोष्टीवरती एकदम डिप्रेस्ड होऊन जातात. कारण की आजची यूथमध्ये पोटेन्शियल फार जास्त आहेत आणि त्या पोटेन्शियल असल्यामुळे त्यांना असं वाटतं की मी सगळं करू शकतो, हे करू शकतो. पण प्रत्येक माणसाला सक्सेस मिळत नाही. पण प्रत्येक माणूस सक्सेससाठीच काम करेल तर तो कधीच सक्सेस होऊ शकत नाही. तर माझ्या हिशोबाने प्रत्येक माणसाने फक्त काम करत राहायला पाहिजे, अपेक्षा काहीच नाही ठेवता. कारण की मी जेव्हा पाहिलं की आजची यूथला आपण काय देऊ शकतो, कशा पद्धतीने देऊ शकतो. आणि मी तर माझ्या लाईफमध्ये तुम्ही बघितलं असेल की एखादा बिझनेसला 2-4 वर्ष 10 वर्ष चालवणं फार सोपं असतं. आज ही जवळजवळ 2 तिकीट म्हणजे 24 वर्ष माझ्या बिझनेसला कंप्लीट होईल. आणि त्याच्या जर्नीमध्ये मी खूप उतार चढाव पाहिले. 2008चा मी फायनान्शियल क्रायसिस पाहिलं, 2020चा जो आपला कोविडचा काळ पाहिला. त्या कोविडच्या काळात अक्षरशः कितीतरी बिझनेसमॅन बिचारे म्हणजे बिझनेस कॉलॅप्स झाले आणि किती लोकांची लाईफ कॉलॅप्स झाली. मी 2020च्या काळामध्ये कोविडच्या टायमिंगमध्ये याच शेअरवरती बसलो होतो. माझे मॅनेजर आले, टीम आली. मी ज्या लोकांना एवढं फेस करत होतो पण तरी सगळ्यांना वाटायचे की आमच्या जीवाचं काय. तेव्हा मी त्यांना सांगितले की मी या बिझनेस किती परिस्थिती नाजूक आली तरी मी परत उभा करेल. आणि तेव्हा मी एक थॉट प्रोसेस मनात दिलं की माझा प्रत्येक दिवस क्षणाचा शेवटचा असेल, की माझी लाईफ उद्या राहिली नाही राहिली तरी आजचं काम मी आज संपवायचा प्रयत्न करेल. आणि ह्याच्यासाठी आज त्या कंपनीमध्ये ज्या 20 वर्षामध्ये त्या कंपनीने घडवला होता त्याच्यापेक्षा कमीत कमी या पुढच्या 3 वर्षामध्ये 2021, 22, 23 मध्ये 24 मध्ये या कंपनीनी ज्या 20 वर्षामध्ये ज्या ब्रँड ज्या लेवलला कष्ट केले होते त्या टर्नओव्हरला आम्ही 4 पटीने कमीत कमी तो टर्नओव्हर वाढवून घेतलं. कारण की जेव्हा आपल्याला अपेक्षाच नाहीये की उद्या मी राहणार आहे की नाही राहणार आहे, तेव्हा माणसाचं काम करण्याची तयारी एकदम खतरनाक असायला पाहिजे. हेल्पर पण एक चांगली पोझिशनला जाऊ शकतो, हे मी ऑलरेडी केलेलं आहे आणि म्हणून तुम्हाला मी सांगतोय. कारण की त्याच्यामुळे मी एक टॅगलाईन अजून फॉलो करतो आणि ते यूथनी कम्प्लिटली फॉलो करायला पाहिजे की विकल्प रहित संकल्प, अखंड प्रचंड निरंतर पुरुषार्थ. विकल्प रहित संकल्प म्हणजे तुम्ही जो काही संकल्प घेतलाय की बाबा मला या कामच करायचं नाही, ह्याच्यामध्येच सिद्ध करायचं, तर ते कंटिन्युटीमध्ये करत राहायला पाहिजे. आजचा यूथ काय करतो, त्यांना कम्फर्ट झोनमध्ये काम पाहिजे आणि टाईम बघून काम करणार आहे. तर टाईम बघून कधी काम होत नाही. आणि टाईम बघून जर कोण काम करत असेल तर तो नेहमी एक साधारण लाईफ जगू शकतो, फार विशेष लाईफ तो जगू शकणार नाही. त्यांना कोणाला विशेष लाईफ जगायचं असेल तर त्यांनी आपला
टाईम न बघता काम करणं अँड कंटिन्युटीमध्ये तुम्हाला जरी तुम्हाला काही पर्सनल काम असते तुम्ही करून घ्या, पण कंटिन्युटीमध्ये काम करणं खूप गरजेचं आहे. तर विकल्प हित संकल्प अखंड प्रचंड निरंतर पुरुषार्थ. कंटिन्युटी फार महत्त्वाची आहे आणि कंटिन्युटी काय एका दिवसासाठी नाही, एक आठवड्यासाठी नाही, एक वर्षासाठी नाही, एक जेपर्यंत आपण लाईफमध्ये जगतोय ना तेपर्यंत तुमची कंटिन्युटी असायला पाहिजे. कारण की आजचा जो काळ आहे ना मॅडम, ते फार डिफरंट आहे. आज आपण जे मागचे 70-80 वर्ष जे काही आपल्या कंट्रीचे 70-75 वर्ष जे काही आपल्या कंट्रीचे गेले, त्यामध्ये आपण डेव्हलपिंग कंट्री, डेव्हलपिंग कंट्री, डेव्हलपिंग हे खूप ऐकलं. पण पुढचे 10-15 वर्ष आहे ना, हे क्लिअर कट आपल्या कंट्रीला डेव्हलप कंट्री म्हणून एकदम स्थापित करायचे. त्यासाठी आपण प्रत्येक युथनी, प्रत्येक माणसाने आपल्या जबाबदारीने काम करायला पाहिजे. आपण आपलं काम जर जबाबदारीने केलं, तर नक्कीच 10-15 वर्षामध्ये आपला भारत वर्ल्डची नंबर 1 इकॉनॉमी होऊ शकतो. आणि त्याच्याबरोबर प्रत्येक युथचं कॉन्ट्रीब्युशन त्याच्यामध्ये पाहिजे. ती सुद्धा एक आर्थिक आझादीत आपण काम करतोय. तर आजची युथला मी हे सांगेल की फक्त काम करत राहायला पाहिजे, डेडिकेशनने काम करणे आणि आपल्या महाराष्ट्राला म्हणजे वर ठेवून काम करायला पाहिजे आणि महाराष्ट्राच्या वरती आपल्या देशाला वर ठेवून काम करायला पाहिजे. तर नक्कीच आपण आपल्या महाराष्ट्राला भारताचा नंबर 1 स्टेट तर आहेच आपलं, पण त्याला नंबर 1 मध्ये पण एवढा गॅप क्रिएट करायचे की जेणेकरून आपल्या महाराष्ट्राला टॉप पोझिशनमध्ये पण सुद्धा एक मोठा जेणेकरून दुसरा कॉम्पिटिटर पण नाही पाहिजे असे पण आपल्या महाराष्ट्राला नंबर 1 पोझिशनला आपल्या भारतामध्ये दाखवले आणि आपला भारत हा वर्ल्डमध्ये नंबर 1 कसे होईल यासाठी प्रत्येक युथनी काम करायला पाहिजे. एखाद्याची स्ट्रगल स्टोरी ऐकल्यानंतर आपल्याला असं वाटतं की अरे हा करू शकतो तर मी का नाही करू शकत. आणि तशीच तुमची स्टोरी आहे. त्यामुळे जे तरुण मंडळी आता आपल्याला पाहतात त्यांच्यात काहीतरी बदल होईल आणि नक्कीच त्याचे क्रेडिट तुम्हाला जाईल सर. हा सगळा प्रवास तर तुम्ही आम्हाला सांगितला, पण आता फ्युचर प्लॅन, भविष्यात काही गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत का, तेही आमच्याशी शेअर करा. तर फ्युचर एक्सपान्शनमध्ये डेफिनेटली सूर्य इलेक्ट्रॉनिक्स एक 200 स्क्वेअर फीट पासून सुरुवात झाली. आज आमचे लाईव्ह इलेक्ट्रॉनिक्सचे 13 स्टोर्स आहेत अँड आता 2-3 ब्रांचेस या वर्षामध्ये पण ओपन होतील. ही कंटिन्यू ग्रोथ स्टोरी चालत राहणार आहे. कारण की सूर्य इलेक्ट्रॉनिक्सची जर्नी हा कधीच स्वतःसाठी नाही आहेत. हा नेहमी प्रयत्न आहे की आम्ही जास्तीत जास्त एम्प्लॉयमेंट कसे मला क्रिएट करता येईल आणि ही प्रयत्न आम्ही करत राहू. दुसरी गोष्ट मी जे फाउंडेशनमधून तुम्हाला सांगितलं होतं की माझा दृष्टिकोन एक आहे की प्रत्येक यूथमध्ये एंटरप्रेन्योर होण्याची क्षमता आहे, पण त्यांनी काम शिकावं, त्यांनी प्रामाणिकपणे वेळ द्यावं आणि निरंतरता ठेवावं. आज नाही तर उद्या तुम्ही सुद्धा माझ्यासारखे बिझनेसमॅन होऊ शकतात. कारण की एक शेतकरी कुटुंबामध्ये ज्यांना शेतातून म्हणजे शाळेत जाण्याची 5 किलोमीटरची रनिंग मी देतो स्वतःच्या पायावरती करायचं. रोज पाय जायचे, पाय शाळेतून यायचं. शाळेतून आल्यानंतर घरात म्हशी, गाई हे सगळ्या चारण्याचं काम करायचे, त्यांना चारा द्यायचं काम करायचे, त्यांना शेतात घेऊन जायचे. हे सगळ्या गोष्टी मी माझ्या हाताने केले. इव्हन शेतीमध्ये राहून सुद्धा शेतात पाणी देणं, मोटर चालू करणं, ह्या प्रत्येक गोष्टी मी केलेल्या आहेत. जरी माझे आजोबा फ्रीडम फायटर होते, माझे आजोबा इतके वेगळे माणूस होते म्हणजे जेवढं देशासाठी समर्पित होते की त्यांनी कधीही 1 रुपयाची अपेक्षा न करता जेव्हा देश आझाद झाल्यानंतर मला सुद्धा ह्या वेळ मिळाला. मी नशीबवान आहेत की माझ्या आजोबाबरोबर मी 15 वर्ष राहिलो. त्यांचे एक्सपिरियन्स, त्यांचे थॉट प्रोसेस मी ऐकल्यात. माझे आजोबा डॉक्टर राजेंद्र प्रसाद बरोबरच ते सन्मानित होतात आणि त्या काळाची प्रत्येक मुवमेंटमध्ये ते इन्व्हॉल्व होते. त्यांनी कधी गुलामी स्वीकार केलेला नाही. ते लोकांसाठी लढत राहिलेत आणि ते त्यांचा प्रयत्न होता की बाबा तुम्ही दुसऱ्यांसाठी काम करत राहा. स्वतःचं करण्याचा प्रयत्न करू नका. दुसऱ्यांसाठी काम करता तुम्हाला स्वतःला यश नक्कीच मिळेल. ही थॉट प्रोसेस मी त्यांच्याकडून ऐकलं. दुसरी गोष्ट, शेतात काम करत असताना कितीतरी उतार-चढ आली. मी माझ्या शाळेचं मला जास्त नॉलेज नव्हतं. मला जास्त शिक्षण येत नव्हतं. कारण की आजपासून जर 25-30 वर्षापूर्वीचा जर काळ तुम्ही पाहिलं, तर शिक्षणात सुद्धा एवढं महत्त्व कोणी देत नव्हते. त्यामुळे मी जरी नाही शिकलो, तर लोकं म्हणतात ना तुम्ही ऑलरेडी वुमेन आहोत. तुम्हाला माहिती आहे की वुमेनसाठी काय? तर मी माझे लग्न केलं. लग्न केल्यानंतर माझी वाईफला सुद्धा आफ्टर मॅरेज 12th नंतरचं एज्युकेशन आफ्टर मॅरेज करायला लावलं. आणि ती ग्रॅज्युएट झाली, पोस्ट ग्रॅज्युएट झाली आणि त्यांनी करंटली त्या एजमध्ये सुद्धा त्यांनी आपलं शिक्षण कंटिन्यू ठेवला आणि आज ते MBA फ्रॉम IIM अहमदाबाद आहेत. म्हणजे तुम्ही हे विचार करू शकता की पोटेन्शियल लोकांनी ओळखावं. असे काही नाही आहे की लोकांनी विचार करायला पाहिजे की हे काय पॉसिबल होतं का, असे काय होऊ शकतात का. तुमच्या लाईफमध्ये थोडं सॅक्रिफाईस करत राहायला पाहिजे. एक शेवटचा तुम्हाला एक मेसेज देतो. मी लाईफमध्ये जे फॉलो करतो
की यूथ जर 6 तास जरी झोपली ना, 6-8 तास झोप, जवळ-जवळ 2-3 दिवसाचं काम करण्याची एनर्जी आपल्याला भेटते. तर ॲटलीस्ट आपल्या त्या दिवसाची जी एनर्जी मिळाली असते ना, ती एनर्जी तरी आपली 100% आज आपण कामाला निघालोय आणि संध्याकाळपर्यंत ती एनर्जी कंप्लीटली ड्राय करून घरी जायला पाहिजे, तर झोपसुद्धा मस्त लागते. आज बरंच बिझनेसमॅन लोकांना सुद्धा झोप लागत नाही. त्याचं रिझन काय आहे? पण स्ट्रेस असतात. ट्रान्सपरन्सी नसती. मी म्हणेल की ट्रान्सपरन्सी ठेवा. लाईफमध्ये तुम्हाला कधीच झोपेचा प्रॉब्लेम येणार नाही. तुम्ही चांगल्या पद्धतीने लोकांसाठी काम करत राहा. बाकी सर्वच गोष्टी तुम्हाला मिळत राहील. अशी मी तुम्हाला आजची यूथला क्लिअर मेसेज देतो की कष्ट करत राहा. विदाऊट फल अपेक्षा केल्याने तुम्ही कष्ट करत राहा. बरोबर आणि तुमचं जे विजन आहे ते अर्थात पूर्ण होईल जर तरुणांनी या काही गोष्टी फॉलो केल्या, स्वतःत काही बदल केले आणि त्यांना आज खरं तर तुम्ही खूप छान मोलाचा असा सल्ला दिलाय. त्यामुळे अनेक लोकांच्या आयुष्यामध्ये बदल होतील यात शंका नाही आणि तुमच्या देखील पुढील वाटचालीसाठी, तुमच्या बिझनेससाठी आणि फ्युचरसाठी आमच्याकडून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. थँक्यू.